आणि एक मोठी बातमी हाती येते दिल्लीतल्या एआय मंडपम भारत मंडपम मधले पडसाद राहुल गांधी यांच्या घराबाहेर उमटल्यानंतर आता काँग्रेसच्या महिला आक्रमक झाल्या आपण जर पाहिलं तर आता सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हे काँग्रेसचं टिळक भवन आहे। टिळक भवनाबाहेर आपण जर पाहिलं तर आपण पाहतो आहोत परळमधल्या टिळक भवनाच्या बाहेर भाजपचे कार्यकर्ते जमले। त्यांनी सुद्धा जोरदार घोषणा दिल्या आणि इथे उपस्थित असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणा युद्ध सुरू आहे। महिला कर्मचारी आहे। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। मुंबईत काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर भाजपनं आंदोलनाला सुरुवात केली आहे। दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय एआय समिटमध्ये यूथ काँग्रेसचे कार्यकर्ते घुसले होते। त्यांनी मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केली। तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक पाहुणे उपस्थित असताना इथे अर्धनग्न आंदोलन केलं। याच्या निषेधार्थ हे परळमध्ये आंदोलन होतं। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। देवेंद्र, ही दुसरी वेळ आहे। आधी टिपू सुलतानचा मुद्दा आणि आता हे दुसरं एक आंदोलन परळमध्ये। नक्की सर, मिलिंद सर, आपण बघतोय की भाजप जे आहे ते आक्रमक झालेलं आहे। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपकडून मोठं आंदोलन करण्यात येत आहे। दादर इथलं काँग्रेसचं जे कार्यालय आहे याच्या बाहेर भाजपच्या वतीने हे सगळं आंदोलन करण्यात आलेलं आहे। तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या या आंदोलनामुळे काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आपल्याला पाहायला मिळतं। दिल्लीत युथ काँग्रेसने शर्ट काढत एआय समिटच्या वेळेस आंदोलन केलं होतं आणि त्याला कुठेतरी प्रत्युत्तर म्हणून भाजपने आक्रमक होत आज दादरचं जे काँग्रेसचं कार्यालय आहे त्याच्या बाहेर हे सगळं आंदोलन केलेलं आहे। बरं, इथे काँग्रेसच्याही पदाधिकाऱ्यांची काही बैठक होती। इथे काही काळ घोषणा युद्ध रंगल्याचंही कळतंय। नक्कीच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे घोषणाबाजी झालेली आहे आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। भाजपचे प्रामुख्याने कार्यकर्ते आक्रमक स्वरूपात येत आंदोलन करतात आहे। वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे तणावाची परिस्थिती देखील निर्माण झाली होती। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे आणि भाजपचे कार्यकर्ते देखील अजूनही या कार्यालयाच्या बाहेर उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। देवेंद्र तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे दिल्लीतल्या युथ काँग्रेसच्या आंदोलनाला उत्तर म्हणून आता दिल्लीतही आंदोलन झालं आणि आता मुंबईतही टिळक भवनासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली।